महाराज चषक 2024 मधला चित्तथरारक सामना आणि त्या चित्तथरारक सामन्यामधील ही चित्तथरारक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। जर का पाहायला गेलं तर कालपर्यंत कृष्णदादा हॉस्पिटलमध्ये होते, त्यांना अगदी डेंग्यू झाला होता, कालपर्यंत हॉस्पिटलवरती होते आणि आज जरी पाऊस होता तरी सुद्धा मात्र क्रिकेटचं प्रेम त्यांनी दाखवलं आणि मैदानावरती हाजीर झाले। हाजीर झाल्यानंतर त्यांची संघाला किती गरज आहे ते आज मात्र कळालं आणि कृष्णाने आपल्या नावाची या मॅचमध्ये वेगळी छाप सोडली आणि लाजवाब गोलंदाजी राहिली। कॉंग्रॅच्युलेशन्स आई मळाईदेवी कुसरून ब संघ आणि कृष्णादादा। थँक्यू सो। हॅलो 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 चला थँक्यू सो मच। तुम्ही पाहत आहात ऐकत आहात महाराज चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा। खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर पुन्हा एकदा पावसाळी रबर बॉल क्रिकेटकडे आपण सर्वजण वळालेले आहोत आणि आजचा खरं तर अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये हा सामना आपल्या समोर रंगत असताना आपण पाहतोय एकीकडे अजित 11 तामिणे त्यांच्या अगेन्स्ट मानाई देवी अंबरक ब टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। तामिणे टीमकडून 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। खरं तर ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण आमचे परममित्र खरं तर महाराज यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे। एक सामाजिक क्षेत्रामधील व्यक्तिमत्व, त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामधलं हे व्यक्तिमत्व आणि समालोचन क्षेत्रामध्ये देखील खूप चांगली कारकीर्द महाराजांची राहिलेली आहे आणि आज क्रिकेटचा हा गोडवा आणि क्रिकेट कुठेतरी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो। पहिला बॉल ऑफस्टिकला सोडून जाणारा पंचांचा इशारा आपण पाहतोय। वाईट बॉलने सुरुवात झाली आणि एक धाव स्कोर कार्डवर लागली। तामिनी टीम समोर एक चांगला स्कोर उभा करायचा, एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा आणि त्यासाठी 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एकीकडे गणेश आहे तर योगेश स्ट्राईकला आपण गणेश यांना पाहतोय तामिनी संघाच्या माध्यमातून। गोलंदाज अनिल तयार। यावेळी आपण पाहतो लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल, पहिला ऑफ स्टिकला सोडून दुसरा लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल। 2 धावा स्कोर कार्डवर लागलेत आणि दोन्ही वाईडच्या स्वरूपात या धावसंख्या आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतात। पण कशा का होईना टीमसाठी धावसंख्या अतिशय गरजेची आणि 2 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात। गणेश तयार आहे, अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। यावेळी मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडे बॉल गेला, तोपर्यंत एक सिंगल स्कोर कार्डवर ऍड झाली। गणेशच्या खात्यामध्ये 1 धाव या ठिकाणी जमा होते आणि त्याचबरोबर स्कोर कार्डवर 3 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत अजित 11 तामिनी या संघाच्या। खरं तर आपण पाहिलं तर नवी मुंबईच्या परिसरामध्ये देखील आपल्या गावापासून कित्येक किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर या ठिकाणी क्रिकेटची आवड जपण्याचा प्रयत्न नक्कीच मनाला कोणाच्याही प्रभावित करेल अशा प्रकारचं हे कर्तृत्व सध्या आपण महाराज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक बॉलवर येईल, तोपर्यंत फक्त सिंगल डबलचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिलं षटक आहे वैयक्तिक। खरं तर 3 मर्यादित षटकांच्या खेळामध्ये कुठेतरी हाणामारी करणं फार गरजेचं आहे, परंतु सद्यस्थितीला आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, टेनिसचा हंगाम संपलाय आणि आपण थोडंसं लाईट वेट बॉलवर सध्या खेळत असताना आणि बॅटचं देखील वेट पाहिला तर थोडंसं कुठेतरी त्रास सहन करावा लागतो बॅट्समन आणि गोलंदाजांना देखील। पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता, त्याला बॅटची कडा घेतली आणि स्क्वेअर लेगला बॉल गेला, तोपर्यंत एक सिंगल मात्र प्राप्त झाली। मोठ्या फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे तामिनी टीमला समोरचा एक चांगला स्कोर या ठिकाणी उभा ठेवायचा असेल आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा विचार केला तर इथे या मॅचमध्ये काही घडू शकतं, कारण सरावाचा देखील काही टीमसाठी अभाव असतो। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की फटका चांगला आहे, बॅटमधून टक असा आवाज आलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर केला। हाय अँड हँडसम यूज इट मॅक्सिमम षटकार।
आणि याच त्या षटकारांची आतषबाजीची आपण वाट पाहत होतो. पहा ओमसाई MTC आमच्यासोबत जोडली गेलेली आणि गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहतोय ओमसाई MTC नवी मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर एक वेगळं चित्र तुमच्या समोर आलंय. कारण मैदान बघा जेवढं हिरवळ आहे त्यापेक्षाही तुम्हाला हिरवळीचं दाखवलं जातं. ही क्लिअरिटी आहे, ही खासियत आहे, वैशिष्ट्य आहे ओमसाई MTCचं. यावेळेला मात्र फटका फसला, बॅट अँड पॅडच्या मधीतून हा बॉल गेलाय आणि डॉट बॉल आलाय. याच प्रतीक्षेमध्ये कुठेतरी असेल अमरक टीम, मानाईदेवी अमरक टीम, परंतु मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये नक्कीच तामिनी टीम या ठिकाणी पाहायला मिळतो. एक षटकार जरूर आलाय आणि स्कोर कार्डवर आता सद्यस्थिती आपण पाहिलं तर लागल्यात धावा 11. हो यावेळेला मात्र आपण पाहिलं तर दिशा थोडीशी भरकटली गेली आणि पंचांचा इशारा वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव प्राप्त होईल. +1 आहे का? नाही. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल तयार. योगेश यांच्यासाठी हा बॉल असेल. यावेळी लेग साईडला कुठेतरी सरावाचा सातत्यपूर्ण अभाव या ठिकाणी पाहायला मिळतो. पंचांचा इशारा आहे. राहुल डीजे ज्यांचा उल्लेख आम्ही कित्येक वेळा केलेला आहे. वन ऑफ द हँडसम पर्सनॅलिटी, एक चांगली खूप चांगली पर्सनॅलिटी आहे आणि खूप चांगले क्रिकेटर म्हणून देखील आहेत. परंतु आज वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला अंपायरच्या भूमिकेमध्ये आज पाहायला मिळतात. परंतु सध्याच्या मॅचचा जर विचार केला तर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते अमरक आणि तामिनी या टीमच्या दरम्यान, जिथे स्कोर कार्डवर आता 13 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात. फटका चांगला बॅकफुटला जाऊन या ठिकाणी सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि एक सिंगल फक्त प्राप्त होईल. आज प्रत्येक जण आपल्या अंग सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतो, कारण टेनिस क्रिकेट सारखं हे क्रिकेट तुम्हाला खेळता येत नाही. यावेळी तुम्हाला स्वतःलाही सावरावं लागतं आणि बॅटची ग्रीप देखील पकडताना तुम्हाला थोडासा अडथळा प्राप्त होतो. एरवी शूजचा देखील वापर करून, पण सध्याची मैदानाची परिस्थिती या ठिकाणी पाहिली तर थोडंसं चिखल या मैदानामध्ये पाहायला मिळतोय, त्यामुळे शूज देखील तुम्ही घालू शकणार नाही. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील क्रिकेट खेळतं हे खरं तर महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुमच्यामधलं जो क्रिकेट आहे किंवा क्रिकेटचं वेड आहे ते तुम्ही जिवंत ठेवताय, ही खरं तर कौतुकास्पद बाब आहे. पहिल्या षटकाची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून आणि स्कोर कार्डवर लागल्यात 14 धावा. आज खरं तर मैत्रीचा दिवस आहे आणि मैत्री आपण नेहमीच म्हटलं की मैत्री सुदामासारखी असावी. मित्र मळका असावा परंतु जळका असू नये, हे देखील मैत्रीचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आणि आज मैत्री दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मैत्री ही चंद्रासारखी शीतल असली पाहिजे, सूर्यासारखी तेजस्वी असली पाहिजे आणि मैत्री ही शेवटपर्यंत आपण जपली गेली पाहिजे. गोलंदाज क्रमांक 2 विजय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल यावेळी टॅप केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि एक सिंगल काढण्याचा मानस, परंतु वेळेवर मात्र थांबवलं गेलंय आणि कोणत्याही प्रकारचा धोका नाही. 13 धावा आतापर्यंत, 14 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पहा दोन्ही अँगलनी दाखवण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा लेफ्ट केलाय, पंचांचा इशारा वाईड बॉलचा आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये खरं तर पावसाच्या चिंबधारांमध्ये आपण सर्वजण कित्येक दिवस न्हावून निघाले आणि आज खरं तर रविवारचा दिवस. आणि आज जर पाहिले तर प्रत्येक जण आराम करत असताना घरामध्ये बसण्याचा प्रयत्न करतो, परंतु पाटण तालुका मात्र थांबायला इथे तयार नाही आणि त्यांना क्रिकेटची आवड आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षक आहे, उडाला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅरी करण्याचा प्रयत्न तो देखील निष्फळ ठरलाय. तिसरीही संधी गमावली गेली. याच जर गमती जमती तुम्हाला रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील, पण तरी देखील क्षेत्ररक्षकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळतं. त्याला देखील माहिती आहे, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे, इथे भरपूर काही गमती जमती तुम्हाला पाहायला मिळतील. पहा ओमसाई MTCच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी बॉल स्विंग सारखा उडाला, त्यानंतर काय गमती जमती घडल्यात. परंतु मैदानामध्ये आता काय घडतंय, वनडीचा इशारा, सिंगलचा इशारा पंच राहुल यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेलाय आणि पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता काय घडलंय मागच्या बॉलवर. आणि इथे देखील संधी, हो ही देखील संधी हुकली गेली. स्कोर कार्डवर सद्यस्थित 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मनगटातल्या ताकदीचा वापर केला, बॉलला फक्त दिशा दिली, स्क्वेअर लेगला आणि एक सिंगल काढली. दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन कधीही राहू शकत नाही, एका मॅनामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. एका
क्रीजमध्ये दोन्ही बॅट्समन राहू शकणार नाही. एक मात्र सॅक्रिफाईस विकेट केला जातोय आणि पहिला धक्का लागतोय तो तामिनी टीमला. आणि सोबत जे केलं आपण पाहतोय सध्या स्कोररच्या भूमिकेत आकाश आहेत, ज्यांचा गेल्या 2 वर्षापासून आमच्यासाठी आमच्या सोबत देखील परिचय झालेले एक उत्तम कॉमेंटेटर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आकाश यांचा देखील आवाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता कॅमेरामॅन जे न पाहे रवी ते देखे कवी असं म्हणतात, पण आता आमचा कॅमेरामॅन त्या भूमिकेमध्ये आहे. तो प्रत्येक अँगल तुम्हाला पाहायला मिळतोय, प्रत्येक अँगल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या नवी मुंबईच्या परिसरामध्ये अगदी गावामध्ये घर बसले या सामन्याचा आनंद घेतात. या नवी मुंबईमध्ये काय घडामोडी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, नो डाऊट इट्स आउट ऑफ द पार्क. बॉल 6 धावा आणि या 6 धाव्यांच्या टीम होती. पहा काही संघर्ष थोडासा जरूर धावांसाठी करावा लागतोय, परंतु मी म्हणेन 26 धावा स्कोर कार्डवर लागल्या त्या देखील महत्त्वपूर्ण आहेत. आणि 1.5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. या बॉलवर पहा बॅट अँड पॅडच्या मधीतून गेलाय बॉल. यष्टीरक्षकाकडून देखील चूक झाली आणि त्या चुकीचा मोबदला एक धाव स्कोर कार्डवर अजून ऍड होते. या एका धावेच्या मोबदल्यानंतर 27 धावा स्कोर कार्डवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. रोशन फराडे देखील आपल्या सोबत या ठिकाणी आपण पाहतोय. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून कॅमेरामॅनचं विशेष कौतुक करावं लागेल. भावेश ठाकरे ब्रँड भरपूर दिवस भावेश आणि रोशन यांच्याशी संपर्क झाला नाही, कारण सध्या थोडंसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे समालोचन क्षेत्रामध्ये आणि क्रिकेट खेळत असल्यामुळे समालोचन क्षेत्राकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे. परंतु पुन्हा एकदा ही टीम आमच्यासोबत सज्ज आहे. अगदी काही घडामोडी आहेत त्या दाखवण्यासाठी. शेवटचं आहे अंतिम षटक आहे क्रिकेटमधलं स्लॉग ओव्हर, परंतु हाणामारी करावी लागेल तामिनी टीमला. आणि 2 खेळाडू मैदानामध्ये नरेश आणि गणेश. 4 मध्ये 9 धावा आतापर्यंत नरेशने काढल्यात, गणेशने काढल्यात. आणि ते पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय वाईडच्या स्वरूपात 2 धावा या बॉलवर देखील ऍड होतील. आणि आता धावा लागल्यात 29 धावा स्कोर कार्डवर. तिसरा षटक आहे. गोठिवलीचं हे मैदान सध्या तुम्ही पाहताय. हॅलो, गोठिवलीचं मैदान तुम्ही पाहताय. आणि या मैदानावर खरं तर पाहिलं तर थोडीशी प्रतिकूल परिस्थिती आहे, परंतु खूप चांगला दर्जेदार खेळ या ठिकाणी अनेक संघ आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी दाखल झाले. प्रत्येकाने खूप चांगला खेळ या ठिकाणी साकारलाय आणि सद्यस्थितीत देखील 2 टीम खूप चांगल्या रिदममध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आणि ही कसरत आज तुम्हाला करावी लागेल, कारण इथे गोलंदाजांना देखील ग्रीप मिळणं थोडंसं कठीण होत आहे. आणि त्याचमुळे की काय बॉल थोडेसे भरकटले जातात. ही कसरत आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. दिशा या बॉलवर देखील खराब आहे की काय पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं. पंचांनी इशारा दिला या बॉलवर 2 धावा अजूनही प्राप्त होतील. आणि आता अतिरिक्त धाव्यांच्या स्वरूपात या ठिकाणी जास्त धावा खर्च केल्या जात आहे मानाई देवी अमरक ब टीमच्या माध्यमातून, कारण ही धावसंख्या देखील चा पल्ला गाठताना कुठेतरी कसरत करावी लागेल अमरक बी टीमला. त्यामुळे कुठेतरी गोलंदाजाला आता थोडंसं सावध पवित्रा घ्यावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिलाय, परंतु हा बॉल पंचांचा इशारा वाईड. ही देखील दिशा खराब आहे. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 4 बॉल वाईड आतापर्यंत आलेले आहेत. त्यामुळे मी म्हणेन थोडंसं एक्सपेन्सिव्ह. आतापर्यंत 4 बॉल वाईड आणि एकही बॉल या षटकातील झालेला नाही, त्यामुळे थोडंसं महागडं ठरू शकतं. यावेळेस स्वतःला झोकून दिलंय स्क्वेअर लेगवर डीप वरून क्षेत्ररक्षक बॉलवर जातील. ते बॉलला आता थोडंसं शोधावं लागेल, कारण 2 धावा पंचांचा इशारा. बॉल सापडला नाही तर 2 धावा डिक्लेअर घोषित केल्या जातात. आणि मैदानाची परिस्थिती बघितली तर नक्कीच काही चांगले निर्णय काही चांगले डिसिजन देखील ठरवले गेलेत, तर अशा वेळी थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण होते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अक्षय नरेश यांच्यासाठी यावेळी मात्र पॅडवर आदळला हा बॉल. शरीराचा वेध घेतलाय, परंतु एक सिंगल बाईच्या स्वरूपात नक्कीच दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाल्यात. आणि
या एका धावेनंतर 36 पर्यंत आतापर्यंत पोहोचले. म्हणजे सद्यस्थिती आपण पाहिलं तर अजूनही काही बॉल या षटकातील 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉलमध्ये आता किती धावांची मोहर उमटते हे पाहणं तामिनी टीमसाठी अगदी महत्त्वपूर्ण असेल. रविवारच्या दिवसामध्ये मनमुराद आनंद या क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा तुम्ही अनुभवताय. इकडे पावसाच्या चिंबधारांमध्ये आपण नावून निघालोय. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटला आलाय बॉल षटकारासाठी आणि 6 धावा अजूनही ऍड होतील. या 6 धावेनंतर आता स्कोर कड्याकडे आपण पाहणार आहोत. पहा MTC लाईव्हच्या माध्यमातून कशा पद्धतीनं हा फटका सजवला गेलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम ह्यूज इट मॅक्सिमम षटकार. आता थोडीशी सल्लामसलत केली जाते. गोलंदाजासाठी थोडस महागडं षटक ठरतंय. पुनरागमन करावं लागेल या मॅच मध्ये. गणेश अगदी सलामीवीर फलंदाज आहेत अजून, परंतु तळ ठोकून आहेत या मॅच मध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्णय आणि आणखीन एक चूक. चुकांवर चुका या ठिकाणी होत असताना आणि या बॉलवर देखील म्हणजे आज या षटकाचं जर विश्लेषण केलं तर पहिले 4 बॉल लगातारचे वाईड, त्याच्यानंतर आलाय षटकार, त्यानंतर ही संधी आली होती पण या बॉलवर देखील 3 धावा प्राप्त झाल्यात. म्हणजे वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह लास्ट ओव्हर, थोडंसं खर्चिक लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळतंय. फटका चांगला आहे, फटका कडक आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर व्ही शेप मध्ये डीप लॉंग ऑनला क्लिअर केलाय षटकार. पहा 2 षटकार 3 धावा त्यानंतर 4 धावा असं काही समीकरण या षटकामध्ये. आणि डोक्यावर नक्कीच हात गेलेत या गोलंदाजाचे. काय झालं या मॅच मध्ये, शेवटचं षटक अतिशय महागडं. आणखीन एक वाईड बॉल जाईल का, नाही. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत नाही आलेला. चांगला बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड नाही. यावेळी देखील पंचांचा इशारा आलाय, लेफ्ट केलाय बॉल आणि 5वा वाईड बॉल या षटकातील. पुनरागमन करावं लागेल. ह्या धावा तरी रोखावे लागतील गोलंदाज अक्षयला. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल, त्याला पुल करायचं होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत जातील, बॉलला शोधतील, तोपर्यंत इथे विकेटचं पतन जरूर होईल. ज्या गणेशने धावांचं खरं तर बरसात केली होती त्याला आता माघारी परतावं लागेल. 8 बॉलमध्ये 25 धावांची आक्रमक आणि विस्फोटक खेळी गणेश यांच्या माध्यमातून साकारली गेली. आणि आता ज्याच्यामध्ये इन्क्लुडिंग 366 3 षटकार त्यांनी फेकले गेले आणि त्यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 54 धावांची गरज आहे आता मानायदेवी अमरक ब टीमसाठी. थँक्यू सो मच. महाराज चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. खरं तर हे महाराजांचं प्रेम आहे, सातत्यानं त्यांच्याशी एक चांगली मैत्री आहे. सामाजिक, आध्यात्मिक आणि अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मोठमोठ्या व्यक्तींशी खरं तर खूप चांगले संबंध महाराजांनी प्रस्थापित केलेले आहेत आणि एक मैत्रीपूर्ण संबंध आमच्याशी देखील प्रस्थापित केलेले आहे. त्याच मैत्री खातर आज या ठिकाणी महाराजांच्या निमंत्रणाला स्वीकार करून आम्ही या ठिकाणी आलोय. थँक्यू सो मच महाराज, धन्यवाद. तर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नवी मुंबईमधील एक नामवंत समालोचक आणि पेन तालुक्याचा अभिमान अर्थातच प्राध्यापक दत्तात्रयजी म्हात्रे सर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ज्यांच्या आदरातिथ्य ही स्पर्धा या ठिकाणी साकारली गेली. प्रवीण वंडुस्कर महाराज, पश्चिम महाराष्ट्रामधील एक युवा बुलंद आवाज, आणि त्यांच्या शुभस्ते हा पुरस्कार सन्मान वितरित केला जातोय आदरणीय दत्तात्रय म्हात्रे सरांना. सर आपण आलात, अप्रतिम दर्जाचं समालोचन केलं, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल महाराज चषक या स्पर्धेचे जनक DJ राहुल अजयजी पवार यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. 18 बॉलमध्ये 54 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत.
चला टॉस साठी या, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर वरपेवाडी आणि श्री गणेश 11 तामिनी तर एक मॅच नंतर शो मॅच होईल. गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. तर बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाज सज्ज होते. इनसाइड एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 16 बॉल मध्ये अजूनही 53 धावा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, वारंवार आपणास विनंती करतोय. झेलची संधी आहे आणि टिपला हा झेल. पंधरा बॉल मध्ये अजूनही 53 रनची गरज. एक रनवर एक बॅट्समन आतापर्यंत गमावलाय. लक्ष थोडंसं दूर आहे. नेक्स्ट मॅच जय भवानी वरपेवाडे आणि त्यांच्याच अगेन्स्ट श्री गणेश 11 तामिनी. पंधरा बॉल आणि 53 धावा. बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने खेळलाय हा स्ट्रोक. एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावफलक पुढे सरसावलाय. 3 रन 14 बॉल 51 धावांची गरज. वेग भन्नाट होता. लाईन मिस केली. टप्पा पडल्यानंतर प्रभावित केलं बॅट्समनला. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. ओव्हर कंप्लीट होते. एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर अवघ्या 3 धावा. समीकरण 12 बॉल आणि 51 धावा. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. डेड बॉलचा इशारा.
लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. अकरा बॉल आणि आता मात्र 50 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश उर्फ पियुष चावला. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले. यस, इट इज अ वाईट. फ्रेडची संधी अजूनही मार्गस्थ असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. अकुड पद्धतीचा हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. रनआउटची संधी आणि पहा बॅट्समन नॉट आउट आहे. या बॉलवर बिगिट जरूर केलाय. एक धाव पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल आणि फेकी गचाय राहिली. टोटल 3 रन ऍड होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक गडी बाद 11 रन. वेग भन्नाट होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला. एक धाव देखील पूर्ण होते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते आणि 6 बॉल आणि 41 रन. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टायमिंग चांगलं होतं परंतु रन मिळेल फक्त एक. लक्ष थोडंसं दूर आहे. 5 बॉल आणि 40 रन. गोलंदाज अजय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. नेक्स्ट मॅच जशी मॅच संपेल जय भवानी वरपेवाडी आणि श्री गणेश 11 तामिने आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय.
3 बॉल आणि 40 रन. हा बॉल देखील वेग भन्नाट होता. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. आज षटकार आलाय परंतु सामना जिंकलाय. चला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी त्वरित आणि नेक्स्ट मॅच जय भवानी वरपेवाडे आणि श्री गणेश 11 तामेने या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 8 बॉलमध्ये 25 रनची एक बेधडक इनिंग ज्याने पार पाडली. सुरेश आपण गणेश आपण याचा सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच जय भवानी वरपेवाडे आणि श्री गणेश 11 तामिने